रामकृष्ण हरी माऊली. मी संत तुकाराम महाराज यांच्या दिंडीमध्ये आहे आणि दिंडीमध्ये असताना मला संत बाळूमामा यांची सुद्धा दिंडी त्या दिंडीमध्ये आढळलेली आहे. आणि एवढंच नाही तर संत तुकाराम महाराजांच्या दिंडीचं जे आयोजन करतात त्या ट्रस्टींनी म्हणजे संस्थानाने त्यांना 340 क्रमांकाचा नंबरसुद्धा दिलेला आहे. तर एक प्रकारे संस्थांनी ही दिंडी अधिकृत बनवलेली आहे. परंतु आपणा सगळ्यांना माहीत असेल की बाळूमामाच्या नावाने अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरं बांधतात, कोणाच्या अंगात येतं. तर हे सगळे बोगस लोक आहेत असं मला सांगितलं होतं. आदमापूर येथील अधिकृत ट्रस्टींनी सांगितलं होतं, त्यांची मी मुलाखतही घेतलेली होती. तर या संदर्भात सुद्धा आता ही जी दिंडी अधिकृत आहे की अनधिकृत आहे या संदर्भात सुद्धा मी ट्रस्टींना संपर्क साधला, त्यानंतर मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर त्या अगोदर ज्यांनी दिंडीचं आयोजन केलेलं आहे त्यांच्यासोबत आपण बोलूया. ते पुजारी आहेत, त्यांचं नाव आहे साहेबराव बाबुराव पवार. तर पवार महाराज, मला सांगा ही दिंडी तुम्ही कशी चालवता? मी स्वतः चालवते कष्ट करून. बरं, हो. मी कोणाचा तुम्ही मध्ये बोल नका, हे माईक. मी कोणाचा 1 रुपया घेत नाही. मी असं कष्ट करतोय, वर्षभर कष्ट करतोय आणि मी चालवतोय. बर, हा. मग हे दिंडीचा वगैरे खर्च कसा भागवता? मी सगळं कष्ट करतोय 1 वर्षभर. मी थांबा, तुम्ही मध्ये बोल नका हो. हे तर माईक आहे, तिकडे आवाज कसा आहे तुम्हाला? इथं या, बोलायचं इथं या. मी यांचं झालं की मग बोला. मी वर्षभर कष्ट करतोय मी आणि मी चालवतोय. बर, हा. पण जे आदमापूर जे स्वतः संत बाळूमामांनी ते त्यांचं जे स्थान आहे ते तिथलं स्थान आहे आणि तिथली जे ट्रस्टी आहे ते सर्व बाळूमामाचं काम बघत असते. मग त्यांना तुमची दिंडी माहीतच नाही. मी जातो देवळात, मेंढर सोडली बाळूमामाची 25 मेंढर सोडलं, घोडा सोडला कोरोनात. बर, आणि आपलं सगळं मामाचं सगळे सोडले आणि आपलं म्हणलं आपलं कष्ट करायचं 1 वर्षभर आणि चालवायचं, बस एवढंच, दुसरं काही नाही आपलं. नाही, पण तुम्ही काम चांगलं केलं. तुम्ही मेंढरं सोडली, तुम्ही म्हणजे एवढं दान धर्म करताय, बाळूमामाच्या विचारांना तुम्ही वाहून घेतलेलं आहे. परंतु तिथल्या विश्वस्तांनाच हे माहित नाही, म्हणजे तुम्ही त्यांना फसवल्यासारखं झालं ना. मी जातो तिथं, मी बोलतो त्यांच्याशी. मी आता गुरुपौर्णिमेला जाणार आहे. नाही हो, मध्ये बोल नका ना तुम्ही. इथं या, हे तर सगळ्यांचा, मी सगळ्यांचं ऐकून घेतो. फक्त ह्यांचं झालं की मग तुम्ही या आणि हे माईक पुढे तुम्ही तिकडे बोलून ह्याच्यात आवाजच येणार नाही. मग काय उपयोग आहे? थांबा, मी गुरुपौर्णिमेला जाणार आणि त्यांच्याशी बोलतो व्यवस्थित. पण त्यांना माहितच नाही ना. मी माहिती करून देतो. आता तुम्ही म्हणजे फक्त त्या संस्थानालाच फसवलं नाही, तर हे जे संत तुकाराम महाराजांचं जे हे जे ट्रस्टी आहेत, विश्वस्त आहेत, त्यांनाही फसवल्यासारखं झालं ना. त्यांनी तुम्हाला नंबर दिला, त्यांना काय माहिती असं अनधिकृत आहे? मी सांगितलंय असं मला हे करायचंय म्हणून. हो, मग त्यांनी दिले. बरं, मग तुमचे काय, तुम्ही जी दिंडी आयोजित करतात तर ह्याची तुमची काय संस्था रजिस्टर वगैरे आहे? नाही, काय काहीच रजिस्टर नाही. तरी तुम्हाला रजिस्टर नंबर तेवढंच फक्त आहे. मी काय आपल्याला काय हे नाही केलेलं, काय नाही केलेलं. आणि आपलं छोटंसं मंदिर, आपलं घरात मंदिर आहे, झालं, दुसरं काय नाही. बरं, पण आता हे बाळूमामाचे जे ट्रस्टी आहेत, आता मी त्यांच्याशी बोललो फोनवर, तुम्ही बोलला, तुम्हाला त्यांनी काय काय विचारलं? म्हणले बाळूमामाचं काही नाव टाकू नका, फक्त आत्मापूरचं काही टाकू नका म्हणले. हो, एवढंच बोलली फक्त. पण तुम्ही तर बाळूमामाचं नाव टाकलंय ना. आत्मापूरचं टाकू नका म्हणले, आत्मापूरच्या गावाचं टाकू नका. तुमचं एकाला हे करा म्हणले. नाही, बाळूमामाचं बी टाकता येत नाही. नाही, टाकूच नका. ते त्या देवाचे ट्रस्टी ते आहेत ना. हे बघा, मी भेटतो त्यांना, मी सरळ असं, मी आता म्हणलं तर आता सुद्धा द्यायला तयारी आहे आपलं. मी असं नाही, मी कुणाचं घेत नाही की काय नाही. मी कष्ट करतो वर्षभर. माझ्या गुरुला बी तुम्ही विचारा. त्यांनी सांगितलं की बाळूमामा हयात असताना ते स्वतःच काही दिंडी काढत होते. ते अजूनही प्रथा चालू आहे. मग ती बाळूमामांनी स्वतः दिंडी काढली होती, ती सोडून तुम्ही दुसरीच नाही, तसं नाही. आपलं कसं आहे, मी कष्ट करतो आणि मामाचं नाव मोठं करतो, दुसरं काही नाही आपल्या ह्याच्यात. आणि मी कोणाचं, माझी कशी माहिती आहे का, मामाची सगळी मेंढरं सोडले आणि माझी कशी माहिती आहे का, मी म्हैस गाया हे सांभाळतो, त्याचं दूध विकतो आणि ह्याच्यावरच कष्ट करून वर्षभर धान्य भरतो, मटेरियल भरतो आणि माझी मी पालखी चालवतो. तुम्ही म्हणताय मी 1 रुपया कोणाचा घेत नाही, असं रुपया टाकतात ते. मग ते बाळूमामाचं नाव बघून लोक वाढणार ना. आता मी बी आलो भंडारा लिहायला. बघा, मी हे घेतोय आणि आत्मापूरला पिटीत टाकून येतो.
बरं, तुम्ही मागास तर बोलला डिझेल भरता ह्या गाडीत. हा आता का आपल्याकडे जर काय झालं तर आपलं हे टाकतो, नाहीतर माझ्याकडे जेवढे हे आल्यात आहे हे मी आत्मापूरला जाऊन त्या पिटीत टाकतोय मी तिथं. बरं. हो आम्ही ह्याचं काय रुपया खर्चत नाही मी ह्याचं. पण मग तुम्ही दिंडी सुरू करताना ट्रस्टींना का नाही विचारलं? आता कसं माहिती आहे का, माझ्या गुरुला मी सांगितलं मला ही द्या, आपलं काय म्हणतात ना ते पावती काय म्हणतात ना ते, बरं, मला हे द्या. मग ते माझे गुरु म्हणले जरा आता म्हणजे जरा हे झाले म्हणले तर थांबा जरा. कोण आहेत गुरु तुमचे? बघून पुजारी. बरं, मग त्यांनी मी तुम्हाला काही लेखी दिलं नाही? नाही मी चालव म्हणले. ट्रस्टींनी बी काय हे बघा मग चालव गुरूंना बी म्हणले. अधिकार नाही ते त्याचा, ट्रस्टी. हा चालव म्हणले ते, मग ते हे करतील म्हणले जरा थांब म्हणले हे करा, फक्त कोणाचं काय घेऊ नका. आणि मी कोणाचं असं चहा पितो हे करतो, कोणाचं 1000-500 कोणाचं घेत नाही मी. बरं, दिंडी बरोबर किती लोक असतात भाविक तुमच्या? 20-30 आहे ती. बरं, मग त्यांचं जेवणाचं वगैरे कसं? माझी मी भाऊ एका टेम्पो आताच गेलाय. बरं. चला टेम्पो सोम बघा मला. बरं. हो मटेरियल बघा माझा. ठीक आहे. हां बरं चालेल. या आता तुम्हाला कोणाला बोलायचं या इकडं. हां या. हां, आता मावशी मला सांगा की तुम्ही विठ्ठलाकडे निघालेला आहात, तुम्ही चांगलं काम करताय, तुम्ही बाळूमामांच्या विचारांचा प्रसार करताय, पण तुम्ही हे करत असताना जे बाळूमामाचं जे मेन ठाण आहे त्यांना माहीतच नाही ही दिंडी असली काहीतरी, त्यांना तुम्ही फसवल्यासारखं आमच्या झालं. गुरुला माहिती आहे, फक्त गुरुला माहिती आहे. नाही ते गुरु तुमचे झाले, हा, गुरु पण मेन बाळूमामांचं जे मेन ठाण आहे आदमापूरला ते ट्रस्ट आहे, आणि ते सगळे हे बघतात ना, त्यांना माहीतच नाही. जायला तयार आहे. नाही तुम्ही नंतर सांगाल, व नंतर ते परवानगी देतील नंतर न देतील हा भाग नंतर, पण आता त्यांना माहित नाही ना. बरोबर. हा म्हणजे त्यांनाही तुम्ही फसवलं, आणि इकडं संत तुकाराम महाराजांचं जे विश्वस्त मंडळ आहेत त्यांनाही फसवल्यासारखं झालं ना. फसवलं नाही आम्हाला. त्यांना आम्ही आधी विचारलं, आम्हाला अशी दिंडी काढायची आमच्या मामाची. हा. आम्ही वर्षभर नवरा बायको मेंढर राखतोय, हा. शेळ्या आणतो, शेळ्याचा व्यवसाय करतोय. आमचा शेळ्या पालनचा व्यवसाय आमचा. हो. तर शेळ्या पालनचा व्यवसाय करून आम्ही बकरी सांभाळून मग वर्षाला काय होईल त्या शेळ्यांचं आमचं, मग ती आम्ही स्वतः मटेरियल भरतो आणि स्वतः नाही, रथ तुम्ही काढतो. काम चांगलं करतायत, आम्ही म्हणत नाही की तुम्ही काय वाईट करताय, चांगलं आहे, आणि परंतु आम्ही- ज्यांचा अधिकार आहे त्यांना माहित नाही ना. हा एवढे लोक आहेत 20-25 आमच्याकडे आता सध्या. तर 20-25 लोकांकडून एक 10 रुपये सुद्धा बिशी आम्ही घेत नाही. आम्हाला 1-2 रुपये टाकलेलं कुठं हारला, कुठं आम्ही देवालाच त्यांनाच घालवतो आम्ही. का तर ही आम्हाला पुढं आमचं मोठं करायचं बाळूमामाचं आम्हाला. आम्ही ते बाळूमामा ऑलरेडी मोठे आहेत की तुम्ही काय मोठे का? आहे ते म्हणजे आपल्या गरीब समाज आमच्या गरिबाने माणसाने कसं आहे की आपल्या मामाचं नाव मोठं झालं, आपण बी त्याच्या आशीर्वादाने जगतोय आपण. पण तुम्ही ते विश्वस्तांना सांगायला पाहिजे ना, आदमापूरच्या लोकांना माहित नाही तिथल्या विश्वस्तांना ही दिंडी आहे. गुरुला सांगितलंय आम्ही, आमच्या गुरुच्या कानावर सांगितलंय आम्ही असं. तर गुरु काय म्हणले, तुम्ही चालवताय, तुम्हाला जर ते ही दिलं पास काढून की तुम्हाला नंबर दिला, तुम्ही काढू शकताय नंबर, तर करा. तर मग चालवायचा तर तुम्ही चालवा, कोणाला लावता फोन? कष्टाने चालवा. कुणाचा हरमाचा पैसा घेऊ नका. आम्ही कुणाचा हरमाचा पैसा घेत नाही. नाही पैशाचा विषय नाही, पण ही दिंडी जी आहे बाळूमामाच्या नावाने तुम्ही काढताय ते बाळूमामांच्या ट्रस्टींनाच माहित नाही, आणि ती अशी काढता येत नाही दिंडी. नाही आमच्या गुरुलाच फोन करतोय आम्ही. हा, कोणाला लावताय फोन? आमच्या गुरुला हा, लावा आपण रेकॉर्डिंग करून. बोला, कसं काय बोलतो बोलतो घे. बोला फोनवर हो थांब, असं लाऊडस्पीकर ऑन करा. तुम्ही बोला. हा. बोलतो तर असं धरा घ्या. हॅलो नमस्कार. हा नमस्ते, बोला की. हा मी पत्रकार आहे, मी मुंबईला पत्रकारिता करतो. असं धरा तर. हा तर मी यापूर्वी बाळूमामांच्या विषयी ट्रस्टींच्या मुलाखती घेतलेल्या होत्या, त्यामुळे मी आता दिंडीत बघितलं तर मी पहिल्यांदा ट्रस्टींना फोन केला. त्यांना म्हटलं ही अशी तुमची दिंडी आहे का? तर ते बोलले नाही आपली कुठलीच दिंडी नाही. संत बाळूमामा हयात असताना थांबा अगोदर बोलू द्या, मग तुम्ही सांगा. तर ते बोलले बाळूमामा हयात असतानाच त्या ते स्वतःच काही दिंडी काढायचे, तर तेवढ्याच दिंडी अधिकृत आहेत, बाकीच्या आपल्या कुठल्याही दिंडी अधिकृत नाही.
आणि आता हे जे तुमचे शिष्य आहेत ते सुद्धा त्यांनाही बोलणं करून दिलं मी ट्रस्टी सोबत. तर आणि नाश्ता करतो. हां, तर ट्रस्टीची काहीच लेखी परवानगी नाही, काय नाही, तुमचीही लेखी परवानगी नाही. तर हे दिंडी कशी काय चालवता तुम्ही? कोण? हे साहेबराव पवार ते तुमचं नाव सांगतायत की तुम्ही ते म्हणतायत तुम्ही गुरु आहात आणि तुम्ही परवानगी दिल्यामुळे आम्ही चालवतो. परवानगी नाही. बघा गुरुने काय परवानगी दिली आहे त्यासनी दिंडी काढा म्हणून? असं ते म्हणले. नाही परवानगी म्हणलं नाही नाही बोललो नाही मी समोर आहे, त्यांचं. त्या त्यांच्याकडे. माईक फोन लावा साहेब. नाही. हा, ते मी शूटिंग बी केलंय बरं का. ते मी माझं ते जे तुम्हाला सांगितलं ते शूटिंग मध्ये बोलले होते, तुमच्या कानावर घातलं होतं वगैरे असे असे याचं बोललं होतं ते. नाही नाही मी बघा interest साहेब. आहे. थांबा. हॅलो, हा, त्यासनी जे काय दिंडी काढायला सांगितलंय मी काय विचारायचं मला माईक फोन लावून त्यांच्याकडे द्या. हा, हाय ते ऐकतायत, लाऊडस्पीकर ऑन हा आहे. बघा असं त्यांचा आपण- जे काय आमचा संबंध जे काय वर्षातून एकदा त्यांचा कार्यक्रम असतोय हा. वार्षिक काय हा. त्यांनी आम्हाला खोबऱ्याची वाटी वगैरे देतात. जे काय आम्ही जातोय देव जे काय करतोय बाकणूक करतोय येतोय त्यासनी दिंडी काढायला आणि हे ते करायला आम्ही जे काय आमचे ओळख व्हायच्या आधीपासून काढतात का कवापासून काढतात आणि आमचा त्याच्यात काही सहभागी नाही. बर, ठीक आहे. काय चालेल. म्हणजे तुम्ही काही परवानगी दिलेली नाही आणि नाही. स्वतःच मनाचा कारभार केलाय. आम्ही द्या काय आमचा काय संबंध आहे? म्हणजे यांनी पवार साहेबांनी स्वतःच केलंय त्यांच्या मनाने. आता बघा समोरच तिने असतील विचारावं साहेब, काही अडचण नाही. हा हा, द्या त्यांच्याकडे हो बोला की द्या बाप्पा. ते नवा तुम्ही आमचं नाव सांगायला एकदा आम्ही काय तुम्हाला नाही तुमचं काय नाही साहेब सांगितलं. तुमचं ते बाप्पा मी काय म्हणलो माझे तिथं गुरु आहेत म्हणलं मी फक्त एवढंच सांगितलंय मी. काय हो आम्ही तसं बोललो कसं आपण काय दुसरं काय आपण सांगितलंच नाही साहेब. देव बाप्पा हो बोलतो. सांगितलं तर सांगितलं आम्ही काय म्हणलं. तर आपण बघितलं की इथं आता दूध पाणी का पाणी झालं की हे म्हणत होते की गुरूंनी मला सांगितलं. तर गुरूंनी सुद्धा सांगितलेलं नाही. गुरु स्वतः बोलले फोनवर, तर गुरूंनीही सांगितलेलं नाही. तर अशा पद्धतीने हे बोगस ही दिंडीसुद्धा बोगस आहे. जसे बाळूमामांची अनेक मंदिरं बोगस पद्धतीने उभे राहिलेले आहेत आणि तिथं भोंदोगिरी करतात अनेक पुजारी. त्यातलाच हा प्रकार आहे. मी यापूर्वी संत बाळूमामांच्या नावाने अनेक भोंदूबाबा महाराष्ट्राच्या बाहेर कसे पसरलेले आहेत याविषयी वार्तांकन केलेलं होतं आणि ते बाळूमामांच्या विचारांनाही हरताळ फासतात असंही त्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये ट्रस्टींनी सांगितलेलं होतं. त्यांची मुलाखत मी घेतलेली होती. तर आता ही दिंडी आहे बघा, हे जे बाळूमामाचं जे ट्रस्ट आहे, मुख्य ट्रस्ट विश्वस्त आहेत, त्यांना माहीतच नाही